10 वर्षात सरकार बदललं. सरकार बदलल्याबरोबर पॉलिसीज बदलल्या गेल्या आणि त्यातल्या बऱ्याच मुख्य म्हणजे हे जे नवीन सरकार सध्याचं आहे ते भ्रष्टाचार मुक्त म्हणून आलेलं होतं किंवा आहे. एज्युकेशन ऍक्ट आणला, चांगला आहे की समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत 8वी पर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे. पण असं करताना आपल्या सरकारने परत त्याच्यामध्ये जातीचं एक प्रकरण काढून ठेवलं की अमुक एका जातीचे असले तर तुम्हाला कुठल्याही उत्पन्नाचं सर्टिफिकेट द्यायला लागत नाही, पण तुम्ही जर दुसरं कोणी असलं ओबीसी असला वगैरे तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न 1 लाखाहून कमी हे सर्टिफिकेट द्यायला लागतं. त्याच्यामुळे खोटी सर्टिफिकेट पैसे देऊन घ्यायचं प्रमाण वाढलं. शासनाच्या दृष्टीने शिक्षण हा नॉन रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. शिक्षण सरकारला, शिक्षण खात्यातला अधिकाऱ्यांमध्ये नॉन रेव्हेन्यू आहे असं मी म्हणत नाहीये. शिक्षकांनी व्यवस्थित शिकवायला पाहिजे ही एवढीच अपेक्षा आहे. पण शिक्षक म्हणजे कोणी काय म्हटल्यानंतर हातचा एक जो असतो की नाही, जोकर कुठे आपण वापरला जातो तसे शिक्षक वापरले, जनगणना शिक्षक. आता इलेक्शनसाठी परत शिक्षकांना आहेच आणि ह्याच्याशिवाय आता नवीन हल्ली एक टूब निघालेली आहे की मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा किंवा पर्यावरण स्नेही शाळा किंवा निवडणुकांसाठी सगळ्यांना तुम्ही प्रोत्साहित करा म्हणून विद्यार्थ्यांना हे करा. इलेक्शन राजकीय आपल्याकडे सध्या चालू आहे ना, हा एक म्हणजे मला कोकणात एक खेळाची आठवण होते की कुठली एक थीम नसते की राज्यकारणी एक थीम असते आणि बाकी सगळे त्याभोवती नाचत असते. म्हणजे हे फक्त काही कारणामुळे एकत्र आणले की सत्तेचं बेरीज जगणार झाली पाहिजे. आणि त्यासाठी काय वाटेल कल्याण लोकसभाकडे बघताना मला रामभाऊ माळगी वगैरे आठवतं, राम कापसे रामभाऊ वगैरे आठवतात की ज्यांनी खूपच चांगल्यापैकी पथदर्शी काम केलेलं आहे सगळ्यासाठी. हल्ली काय झालं, मनभेद जास्त झाले, मतभेद कमी आहेत. कल्याणला तरी जास्त चॉईस नाहीच. त्यामुळे जे कोणी येतील त्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख कामं करायला पाहिजे. नुसती फाउंडेशन टाकून त्यादरम्यान कामं वगैरे नाही. कारण सरकार कुठली आली तरी प्रशासन आहे तेच राहते. त्यामुळे डोंबिवलीला स्मार्ट सिटी तशी त्याने त्या 100 शहरांमध्ये यादीमध्ये समावेश करायचं मला आश्चर्य वाटतं. कारण स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या भौतिक सुधारणांचं नूतनीकरण करून त्या सुधारणा नागरिक स्नेही कराव्या अशा आशयाचं स्मार्ट सिटीचं एक ठरलेलं आहे. आता रस्त्यांची कामं जी होत आहेत त्याचं क्वालिटी कंट्रोल बघायला कोण नाही. मागे केंद्रीय मंत्री जे आले होते अनुराग ठाकूर, त्यांना जसं आश्चर्य वाटलं तसंच आश्चर्य आम्हा डोंबिवलीकरांनी वाटलं होतं की आपण स्मार्ट सिटीमध्ये कसे काय समाविष्ट झालो. पण त्याचा फायदा करून फंड्स आले, पण फंड्स कशा खर्च केले, वेस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा तुमच्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये, पण ती किती व्यवस्थित झाली आहे हे बघितलेलं नाही. त्याचं क्वालिटी कंट्रोल किंवा त्याचं एक ऑडिट व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. स्मार्ट सिटी होण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली तरच आणि प्रशासनाने खरंच सिरियसली नागरिकांचा दबाव जर वाढवायचा असला तर सर्वप्रथम नागरिकांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य आहेत की नाही हे बघायला पाहिजे. नागरिकांवर जबाबदारी ही आहे. दबाव जर वाढवायचा असला तर 2 प्रकारे करता येईल. एक तर ज्यांना कुठल्याही अपेक्षा नाहीयेत पण ज्यांना कामाची माहिती आहे अशा नागरिकांनी एक कमिटी करायची आणि त्या त्या भागातल्या नगरसेवकाला सांगायचं तिथे कामं करण्यापूर्वी आमच्याशी कन्सल्ट कर. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कुठल्याही प्रकारची हुकुमशाही किंवा मिलिटरीचं राज्य येणं शक्य नाही आहे. कारण असे की मोदी किंवा भाजप आलं तर ही शेवटची निवडणूक होईल हा घाबरवण्याचा प्रकार आहे. तो वाईट असे प्रकार जोपर्यंत आहेत ना, पण माझ्या मते आपल्या देशात हुकुमशाही कधीही होणार नाही आणि इलेक्शन होतच राहतील आणि इलेक्शनचा जो काय धुरळा असतो तर दर 5 वर्षाने उधळतच राहील. फक्त ज्या उधळण्यामध्ये चांगले लोक येऊ तेवढंच. नमस्कार, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, हे सगळ्यांना माहितीच आहे. कल्याण डोंबिवली ही आपल्या स्मार्ट सिटीमध्ये जो केंद्र सरकारची मोठी योजना आहे त्याच्यामध्ये येते. परंतु खरंच कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी आहे का? स्मार्ट सिटी होण्याची ती पात्रतेमध्ये आहे का? यासाठी आपण आधी काही सर्वे केला होता. याच अनुषंगाने आज आपण डोंबिवलीतले शिक्षण तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध शाळा विद्यानिकेतन हायस्कूल याचे सर्व संचालक श्री विवेक पंडित सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर सर नमस्कार. जय हिंद. सर, आपली मेन भेट घेण्याचं कारण
आणि आपल्याशी बातचीत करण्याचं कारण आहे आता इलेक्शन लागलेलं आहे आणि निवडणुकांच्या संदर्भात आणि आता गेली 10 वर्ष जे आपल्याला अपेक्षित सरकार होतं की काहीतरी बदल घडवेल असं सरकार आशेने या सत्तेत आलं, केंद्रामध्ये आलं, राज्यामध्ये सुद्धा आलं. तर कल्याण डोंबिवलीत असे बदल घडले का आणि कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी म्हणून जाहीर केलेली आहे. तर त्या अनुषंगाने खरोखर कल्याण डोंबिवली आजच्या घडीला स्मार्ट सिटी आपल्याला वाटते आणि ती भविष्यात होईल अशी काही आशा आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण सरकार कुठली आली तरी प्रशासन आहे तेच राहते. त्यामुळे डोंबिवलीला स्मार्ट सिटी तशी त्याने त्या 100 शहरांमध्ये यादीमध्ये समावेश केला याचं मला आश्चर्य वाटतं. कारण डोंबिवलीचे पूर्वी प्रॉब्लेम होते एक आपल्याकडे कुठल्याही भौतिक सुविधा ज्या लागतात नागरिकांना द्यायला त्या उपलब्ध नव्हत्या आणि आजही नाहीयेत. आता वस्ती वाढते, साधारणपणे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये, पब्लिक हेल्थ सर्व्हिस आपली नाहीये, किंवा गटारांची व्यवस्था घ्या, शुद्ध पाणी घ्या किंवा लाईट सप्लाय घ्या. ह्या सगळीकडे जे पूर्वीचे लोकांचे दुःख होते किंवा वेदना होत्या किंवा प्रश्न होते तर तसेच आहेत. आणि आता लोकसंख्या वाढल्यामुळे ते प्रश्न आणखी जटिल किंवा गंभीर व्हायला लागलेले आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये नागरिक तर सुस्त आहेतच, पण प्रशासकीय अधिकारी इथे काही विशेष करताना दिसत नाहीये. आणि सरकार मला वाटतं त्यावेळेला इथे युतीचं होतं आणि आताही आहेत, भाजप वगैरे सगळे होते. वर सरकार कोणी आलं तरी प्रशासन आणि प्रशासनामधली माणसं आहेत ही जोपर्यंत त्यांचा नागरिकांच्या तर्फे असणारा अप्रोच बदलत नाही तोपर्यंत डोंबिवली स्मार्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या भौतिक सुधारणांचं नूतनीकरण करून त्या सुधारणा नागरिक स्नेही कराव्या अशा आशयाचं स्मार्ट सिटीचं एक ठरलेलं आहे. ते डोंबिवलीत होताना खूप कमी दिसतंय. तुम्ही साध्या रस्त्यांची आत्ता जी रस्त्यांची कामं चालू आहेत, रस्त्यांची कामं चालू करताना नागरिकांना अगोदर पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे वाहतूक सगळीकडे कोंडी होते. बरं, वाहतूक कोंडी होताना तिथे कोणते ट्रॅफिक कंट्रोल करणारं पाहिजे तेही दिसत नाहीये. पर्याय मार्ग असे दिलेले असतात की जिथे ऑलरेडी गर्दी असते. आता जोशी हायस्कूलच्या त्या रस्ता खणायला घेतलेला आहे, त्याने गणपती मंदिरावरनं त्याने पर्यायी रस्ता दिलेला आहे. गणपती मंदिर आणि फडके रोड हा अगदी नेहमीचाच वाहता रस्ता आहे. त्यामुळे तिथे आता चांगल्यापैकी वाहतूक कोंडी होते. आणि परत आपल्याकडे जे जुनं दुकानं आहे फेरीवाल्या रस्त्यावर, फुटपाथवर दुकानदार, ह्याच्या सगळ्यामुळे ऍक्च्युअली जो वापरायचा रस्ता तो कमी होतो. दुसरी म्हणजे आपल्याकडे लाईट, MSEBीचा सप्लाय. खूप पूर्वी आम्ही म्हणायचो की MSEB म्हणजे मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. आता कधी त्यांना पाहिजे तेव्हा घालू शकतात. म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी देखील अजून आपल्याकडे रोड तीच आहे. आता काल देखील डोंबिवलीत पलीकडच्या बाजूला जवळजवळ सकाळी 10 ते संध्याकाळी 3 पर्यंत लाईट सप्लाय नव्हता. लाईट गेली की पाण्याची जी काय असते व्यवस्था ती बोंबलते आणि परत नागरिकांचे हाल होतात ते होतात. पण बरेच सगळेजण नोकरी धंद्यात जातात, त्यामुळे घरी काही नसतं. त्यामुळे स्मार्ट सिटी जर खरंच करायची असली तर नागरिक त्याच्यात सतर्क व्हायलाच हवेत आणि त्याबरोबर प्रशासनाने देखील काहीतरी स्टेप्स, पॉझिटिव्ह स्टेप्स उचलायला पाहिजेत. आता फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, काही वेळा कारवाई केली जाते किंवा अनधिकृत बांधकामाचे पेव फुटल्यासारखे येत आहे, हे कोणाच्या तरी आशीर्वादानेच येतात. कारण त्यांना लाईटचं कनेक्शन मिळतं, पाण्याचं मिळतं, हे कोणाच तरी आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ह्या घटना होऊ शकत नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी कुठलाही रस्ता करताना तिथे कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असतोच, हे बघितलेलं आहे सगळ्यांनी. आणि त्यामुळे स्मार्ट सिटी होण्यासाठी ह्या सगळ्यांनीच किंवा लाईट मंडळ जे आहेत की ज्याचा राजकारणाशी विशेष संबंध नाहीये, फक्त डोंबिवली किंवा कल्याण या शहराच्या चांगल्यासाठी जी माणसं काम करू शकतात अशाने एकत्र येऊन शासनाला, प्रशासनाला काही सुधारणा सुचवायला पाहिजेत. आणि एक ज्याला म्हणतात की आपण व्हिजिलन्स कमिटी टाईप, ती कामं व्यवस्थित होत आहेत की नाही. आता रस्त्यांची कामं जी होत आहेत त्याचं क्वालिटी कंट्रोल बघायला कोण नाही. त्याचे खड्डे नैमित्तिक खणले जातात आणि अशा तऱ्हेने बुजवले जातात काय विचार नका. आता मला वाटतं तुकाराम नगरच्या इथे जो टिप्पर प्लाझाचा आहे तिथे त्यांनी कॉर्नर खणलेला होता आणि तिथे आता जो खड्डा भरलाय त्यामुळे आणखीन एक उंचवटा तयार झालेला. त्याच्याशिवाय त्याने जे नॉर्म्स दिले होते की बिल्डिंग पाडताना वगैरे एक 20 फुटी पत्रे वगैरे लावा, काही दिवस ते तसं करतात. त्याच्यानंतर परत मूळ पदावर गाडी येते. ह्याचं कारण असं की प्रशासनाचं नियंत्रण नाहीये आणि लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये. लोकांना इन द सेन्स जे अशी कामं करतात त्यांना. बाकी जनरल नागरिक जो असतो हा थोडासा कायद्याला घाबरतो
पण आता एकंदरीत म्हणजे साधारण पार्किंग वगैरे असलं, आपण ट्रॅफिक टोईंग व्हॅन बऱ्याच फिरताना बघतो. ह्या ट्रॅफिक टोईंग व्हॅन ज्या असतात, परवा तुम्ही कल्याणचा तो व्हिडिओ बघितला असेल की त्याची मोटरसायकल त्याने टाकली उचल्यावर तो माणूस त्या टोईंग व्हॅन जाऊन झोपला. मग हे त्यांनी गांधीगिरी केल्यासारखं केलं की आता न्या. पण बरेच वेळा असं काही न विचार करता खरं मला वाटतं अनाउन्समेंट करायची असते. त्यामुळे इथे कुठली जी कार्य आहेत ती नीट कायद्यानुसार केली जात नाही किंवा कायद्यानुसार केली जातात हे लोकांना माहिती नसतं. त्यामुळे जनतेमध्ये थोडासा प्रक्षोभ असतोच. त्याच्यासाठी सगळ्याच यंत्रणा, आता मध्ये पासपोर्ट ऑफिस किंवा ज्या आल्या होत्या की पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी वगैरे होतं, एकंदरीत ज्याला म्हणतात की लोकांच्या समस्या सोडवण्याबद्दल प्रशासकीय जी काही मंडळी असतात त्यांना जास्त आस्था वाटते अशातला भाग नाही. किंवा कुठल्याही कारणामुळे कामं चटकन व्हायला पाहिजे, आता सुविधा केंद्र वगैरे आहेत, त्या तिथे पटकन कामं होतील अशी काहीच नाही. किंवा लोकांना सगळी माहिती दिली जावी अशी एक अपेक्षा असते, ती होत नाही. अर्थात तुमची ओळख असली किंवा तुम्ही कोणतरी माहितगार असले शहरातले असला तर तुमची कामं पटापट होतात. पण माझं म्हणणं असं की सर्व नागरिक जर सारखे आहेत तर सगळ्यांची कामं सारख्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. तसं होत नाही. हे जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत स्मार्ट सिटीच्या जवळपास पण जात नाही. मागे केंद्रीय मंत्री जे आले होते अनुराग ठाकूर, त्यांना जसं आश्चर्य वाटलं तसंच आश्चर्य आम्हा डोंबिवलीकरांनाही वाटलं होतं की आपण स्मार्ट सिटीमध्ये कसे काय समाविष्ट झालो. आता ह्याच्यासाठी काहीतरी राजकीय हस्तक्षेप झालेला असेलच, पण त्याचा फायदा करून फंड्स आले, पण फंड्स कशावर खर्च केले? वेस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा तुमच्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये, पण ती किती व्यवस्थित झाली आहे हे बघितलेलं नाही. त्याचं क्वालिटी कंट्रोल किंवा त्याचं एक ऑडिट व्हायला पाहिजे, ते झालेच नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी व्हायला आपल्याला वेळ व्हायला पाहिजे. आणि नागरिक देखील जेवढे व्हॉट्सअपवर व्यक्त होतात ना, त्यापेक्षा त्यांनी जर डायरेक्ट अप्रोच करायला सुरुवात केली किंवा माहितीचा अधिकार वापरा किंवा तुमचे जसे अधिकार आहेत, आता सध्या निवडणूक आहेत म्हणून मतदानाची मोहीम चालू केलेली आहे सरकारने, पण तशा मोहिमेची खरी गरज नसायला पाहिजे. पण तशी नागरिकांनी आमच्या हक्कासाठी आम्हाला माहिती करून द्या की आता रिक्षा स्टँड बघायचं जिथे उभा राहील तिथे रिक्षा स्टँड चालू होतो. मग तो वळणावर असू शकतो, ब्लाइंड टर्नला असू शकतो, त्याला काही अर्थ नसतो. आणि ते यंत्रणा कुठेही अशी नाही की त्यांना कंट्रोल करता यावं, ना आरटीओ करत ना ट्रॅफिक. आणि डोंबिवलीत तर रिक्षाची भयंकर संख्या वाढलेली आहे, टॅक्सींची वाढलेली आहे, खासगी बसेस वाढलेल्या आहेत आणि रोड पूर्वीचेच आहेत. सोसायट्या मोठ्या होत आहेत, टॉवर्स होत आहेत आणि लोकांनी काय स्टेटस इम्पॉर्टंट नसेल पण वाहनं विकत घेतात आणि ते कुठेही उभे करून जातात. ह्या सगळ्याचा एक परिणाम असा होतो की डोंबिवलीमध्ये मुवमेंट वाहनांची खूप हळूहळू चालते. लोकांना एक प्रकारचं ज्याला म्हणतात ना की उद्वेग येतो की संध्याकाळी परत जाताना, आणि रिक्षामध्ये तर 3 माणसं बसायला पाहिजेत, पण ड्रायव्हरच्या बाजूला रिद्धी सिद्धीसारखे देखील लोक बसलेले असतात, 5-5 जण जातात आणि शासन फक्त बोर्ड लावून स्वतःची जबाबदारी संपल्यासारखं असतं. माझ्या मते ई चलन वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या असे वेडे वाकडे चालवणारे असतात, कोणी रिक्षा असतील किंवा वाहनं असतील, ई चलन हा बेस्ट कॅमेरे मला वाटतं डोंबिवलीला बसवलेलेच नाही, ते बहुतेक कार्यरत नसावेत असा एक अंदाज आहे. त्यामुळे तसं करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षा, पब्लिक सेफ्टी जो प्रकार आहे, पर्टिक्युलरली जे एमआयडीसी एरिया वगैरे आहे किंवा सागरली, ह्या इथे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील मोठा होत चाललेला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेमध्ये पब्लिक हेल्थ सर्व्हिस पाहिजे तशी नाही. आपल्याकडे शास्त्रीनगर आहे आणि आता मला वाटतं टिळक रोडमध्ये नवीन होऊ घातलेले आहे, ते आता किती वर्षांनी होतंय हा भाग पुढचा आहे, कॅन्सर हॉस्पिटल, ते किती वर्षांनी होतंय. पण तोपर्यंत इथे बाकी म्हणजे खाजगी वैद्यकीय सेवेवर सगळं अवलंबून राहायला लागतंय. आणि डोंबिवलीतली खाजगी वैद्यकीय सेवा दुर्दैवाने सर्वसाधारणपणे खूप महागडी आहे. आणि त्यातून जर तुमचा इन्शुरन्स वगैरे ग्रुप इन्शुरन्स असला तर तुमच्या बिलाची काळजी काही बघायलाच नको, असा प्रकार झालेला आहे. आणि त्यामुळे लोक आता बरेचशी मुंबईला जायला लागले हेल्थ सर्व्हिससाठी, आणि मुंबईला गेल्यावर सांगतात की डोंबिवलीचे रिपोर्ट आम्ही मानत नाही, तुम्ही नवीन करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट तेच आहे, डोंबिवली वेस्टला कुठलीही केडीएमटीची सर्व्हिस नाही, त्यामुळे तिथून फक्त रिक्षाने तुम्ही येऊ शकता. आणि आता डोंबिवली माणकोली ब्रिजमुळे डोंबिवली वेस्टला खूप वाहतूक वाढणार आहे आणि लोकांना रिक्षाशिवाय पर्याय नाहीये, रिक्षाला पर्याय पाहिजे, स्वस्त आणि रेग्युलर होणार आहे. हे असं तेव्हा होईल किंवा जे आता इलेक्ट्रिकचे तारा बाहेर लोंबत असतात
अर्थात त्याचा उपयोग लोक गावातले लोक चांगला करतात, आकडे टाकून घरी घेऊन देतात सरकारच्या मदतीशिवाय. सगळ्या अंडरग्राऊंड जर झाल्या तर बरं होईल. आणि परत आपल्याकडे पद्धत अशी दिली स्मार्ट सिटीची की वेगवेगळी एकच काम वेगवेगळ्या जर डिव्हिजनला दिलं जातं, त्यामुळे पहिल्यांदा रस्त्याचं काम मी उकरून ठेवतो. रस्ता झाला की मग MSCB लक्षात येतं की आपल्या तारा टाकायच्या राहिल्या, त्याच्यानंतर मग पाणी खात्याला वाटतं. आणि एवढं सगळं झाल्यावर मग महानगर गॅसवाले असतात ते म्हणतात आमचं राहिलंच आहे, परत खणायचं. म्हणजे एक वेळा ते सगळं काम होतं, कोऑर्डिनेशन नसतं. त्यामुळे सगळे प्रकार होतात की आम्ही काय करतो दुसऱ्या डिपार्टमेंटला माहिती नसतं, सगळा गोंधळ होतो. जेव्हा कॉर्पोरेशन एखादा रस्ता बंद करते तेव्हा ट्रॅफिकला सांगितलेलं नसतं, तर ट्रॅफिकवाले तिथं पोहोचत नाही. तुम्ही आता फडके रोड वगैरे किंवा फडके वाटचं 4 रस्ता वगैरे आहे, त्या तिथे म्हणजे वाहन चालका दोषी आहेतच चांगल्यापैकी. कारण वॉर्डन वगैरे जरी उभा असला तरी हळूच त्याची नजर चुकून गाडी पळवण्यात त्यांना खूप काहीतरी एक विशिष्ट आनंद होतो की बघा आम्ही कसं चुकून आलो. तर हे सगळं असं असल्यामुळे स्मार्ट सिटी होण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली तरच, आणि प्रशासनाने खरंच सिरियसली सगळं घेतलं की आपल्याला नागरिक स्नेही सुविधा द्यायच्या आहेत, तरच स्मार्ट सिटी व्यवस्थित होऊ शकेल कदाचित. ओके सर, आता तुम्ही स्मार्ट सिटीविषयी खूप अपेक्षा चांगल्या सांगितल्यात परंतु ह्याच्यामध्ये आता तुम्ही एक गोष्ट अधोरेखित अशी केलीत की प्रशासन जबाबदार आहे आणि त्याच्याबरोबर नागरिक पण जबाबदार आहेत. तर ह्याच्यातली सर्वात जर स्मार्ट सिटी बनवायचीच आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नागरिकांची म्हणाल की प्रशासनाची बनाल? कारण नागरिकांचा दबाव हा दिसतच नाही आहे, म्हणजे तो पहिल्यापासूनच कुठल्याही प्रशासनावर दिसत नाही. कोणी हाका असंच आपल्याकडे डोंबिवलीकडे परिस्थिती आहे. तर मग नागरिकांचा दबाव नसेल तर प्रशासन किती इच्छेने आलं तरी सुद्धा काम होऊ शकतं, म्हणजे किंवा नागरिकांचा दबाव वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? नागरिकांचा दबाव जर वाढवायचा असला तर सर्वप्रथम नागरिकांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य आहेत की नाही हे बघायला पाहिजे. ज्या प्रश्नामध्ये ते लक्ष घालतायत त्या प्रश्नाची त्यांना सखोल माहिती आहे की नाही, ही जर माहिती असली तरच ते प्रशासनाची त्याबद्दल चर्चा करू शकतात की तुम्ही साधारणपणे आपण म्हणतो रोडचं कॉन्ट्रॅक्टर दिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय मटेरियल वापरणार आहात किंवा कोण कॉन्ट्रॅक्टर, त्याचा पूर्वीचा अनुभव काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अभ्यासू वृत्तीचे नगरसेवक पाहिजे. तेच जास्त आपल्याला दिसत नाही. आज नगरसेवक जे येत आहेत ते कधी कधी पक्षाच्या नावावर येत आहेत निवडून, कधीतरी आणखी दुसरी कुठली मसल पॉवर असेल किंवा मनी पॉवर असेल ह्याच्यामुळे येतात. नागरिकांवर जबाबदारी ही आहे. दबाव जर वाढवायचा असला तर 2 प्रकारे करता येईल. एक तर ज्यांना कुठल्याही अपेक्षा नाही आहेत पण ज्यांना कामाची माहिती आहे अशा नागरिकांनी एक कमिटी करायची आणि त्या भागातल्या नगरसेवकाला सांगायचं तिथे कामं करण्यापूर्वी आमच्याशी कन्सल्ट कर, तरच प्रशासनावर दबाव येऊ शकतो की वाटेल तशी कामं करून चालणार नाही. की जिथे मी कामं करणार त्या लोकांच्या अडचणी काय होणार आहे हे नगरसेवकाबरोबर त्या लोकांना जास्त माहिती असते. म्हणून नागरिकांनी दबाव म्हणून नगरसेवक चांगला तरच प्रशासन लाईनीत येईल. पण हल्ली तुम्ही जर गेलात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे कोणाकडे तर नागरिकांना जास्त किंमत नसते, म्हणजे अनाहूत आलेले असतील अशा प्रकारे असतात की कशाला नाही इथे. पण नगरसेवक गेल्यानंतर पायघड्या पूर्वी घातल्या जायच्या, आता नगरसेवकच रद्द आहेत सध्या, पण त्यांचा क्लाउड जो आहे जुन्या संबंधांमुळे तो चालूच. त्यामुळे चांगले नगरसेवक निवडण्याची जबाबदारी आपली, तर प्रशासन लाईनीत काम करतं. सर, आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर एका मोठ्या शाळेचे संचालक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत, तर तुमची 10 वर्षात या मागील आलेल्या असलेल्या सरकारची काय कामगिरी राहिली, काय अपेक्षा भरल्या गेल्या का शिक्षणाच्या संदर्भामध्ये, शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये, आणि पुढे तुमची काय अपेक्षा आहे यांच्याकडे या येणाऱ्या शासनाकडनं? 10 वर्षात सरकार बदललं, सरकार बदलल्याबरोबर पॉलिसीज बदलल्या गेल्या आणि त्यातल्या बऱ्या मुख्य म्हणजे हे जे नवीन सरकार सध्याचं आहे ते भ्रष्टाचार मुक्त म्हणून आलेलं होतं किंवा आहे, त्याने बऱ्याच प्रमाणात कामं चांगली केलेली आहेत. आणि आपण शालेय शिक्षणाच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे त्यांनी, शालेय शिक्षणाच्या त्यात सर्वांना चांगलं शिक्षण मिळावं ही सरकारची आणि नागरिकांची अपेक्षा असते. आता त्याने राईट टू एज्युकेशन ॲक्ट आणला, चांगला आहे की समाजातील आर्थिक दुर्बल गटातील मुलांना मोफत 8वी पर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे.
पण असं करताना आपल्या सरकारने परत त्याच्यामध्ये जातीचं एक प्रकरण काढून ठेवलं की अमुक एका जातीचे असले तर तुम्हाला कुठल्याही उत्पन्नाचं सर्टिफिकेट द्यायला लागत नाही, पण तुम्ही जर दुसरं कोणी असलं, ओबीसी असलं वगैरे, तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न 1 लाखाहून कमी हे सर्टिफिकेट द्यायला लागतं. त्याच्यामुळे खोटी सर्टिफिकेट पैसे देऊन घ्यायचं प्रमाण वाढलं. दुसरी गोष्ट अशी, सरकार अशा मुलांचा खर्च त्या त्या शाळांना देईल म्हणून सरकारने कबूल केलं, आणि सरकार तसं करत नाही. कारण शासनाच्या दृष्टीने शिक्षण हा नॉन रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. शिक्षण सरकारला आहे. शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये नॉन रेव्हेन्यू आहे असं मी म्हणत नाहीये. त्यामुळे जे कायदे आहेत शिक्षणासाठी केलेले ते पूर्णपणे व्यवस्थित पाळले जात नाहीयेत सरकारकडनं पण. आणि ह्याच्यामुळे शाळांची पंचायत अशी होते की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतं. की जर तुम्ही ऍडमिशन आरटीला दिलं नाहीत तर सरकार कारवाई करेल, आणि जर दिल्या तर पैसे परत अडकून राहतील. हा एक प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांनी व्यवस्थित शिकवायला पाहिजे ही एवढीच अपेक्षा आहे. पण शिक्षक म्हणजे कोणी नाही म्हटल्यानंतर हातचा एक जो असतो की नाही, जोकर कुठे आपण वापरला जातो, तसे शिक्षक वापरले जातात. जनगणना शिक्षक आता इलेक्शनसाठी परत शिक्षकांना आहेच. आणि ह्याच्याशिवाय आता नवीन हल्ली एक टूब निघालेली आहे की मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा, किंवा पर्यावरण स्नेही शाळा, किंवा निवडणुकांसाठी सगळ्यांना तुम्ही प्रोत्साहित करा म्हणून विद्यार्थ्यांना हे करायचं. आता एकीकडे म्हणायचं की विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित करायला पाहिजे, त्याचबरोबर मला वाटतं आता नागपूरला की कुठेतरी गडकरींच्या सभेत कुठल्यातरी शाळेतली मुलं सामील झाली म्हणून त्यांच्यावर कोणीतरी तक्रार केली. हे सगळे प्रकार चालू आहेत. शिक्षकांना तुम्ही शिकवण्यासाठी मोकळं शोधा, कारण त्यांच्या जबाबदारी काही कमी होत नाहीत. आणि तिथे शिक्षण खाते काही करत नाही की तुम्ही ते पण करा आणि हे पण करा. आणि दुसरी गोष्ट अशी की मुलांना सरसकट आता सरकारने यंदा तर हे केलं की 5वी आणि 8वीला तुम्ही नापास झाले तर ठेवा, पण ढकलत पाहिजे झाल्यामुळे की पहिलीपासून आलेला मुलगा 4थी किंवा 7वी पर्यंत पासच केला जातो किंवा पुढे ढकलला जातो. त्या मुलांनी येते की नाही हे बघत नाही. कुठलंही मूल नापास होण्यासाठी येत नाही शाळेत, पण जे काही शिकतोय आपण ते थोडं करा. आणखीन गोष्ट अशी की ज्यांना खरंच गरज आहे मोफताची त्यांना द्या ना, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण ते चेकिंग काही होत नाही. तर शिक्षण खात्याचे सर्क्युलर जे आहेत ते ऑन पेपर इन थिअरी चांगले आहेत, पण प्रॅक्टिकल जो त्याचा आहे ना तो अगदी व्यवस्थित, ज्याला म्हणतात टिपिकल भारतीय आहेत की त्याला काहीही दिशा नाही, सगळी अवकळ आहे. सर, आता शिक्षणाच्या धोरणाबद्दल तुमची मतं तुम्ही आता सांगितली. एकूणच आता या आपल्या विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर संपूर्ण सावळा गोंधळ आहे. तर ह्याबद्दल आणि एक शिक्षण म्हणून, शिक्षक तज्ज्ञ म्हणून तुम्ही नेमकं ह्याच्याकडे कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे मी शिक्षण तज्ज्ञ नाही आहे, मी ह्या क्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कारण बऱ्याच चांगल्या चांगल्या ठिकाणच्या गोष्टी ज्या असतात शाळांमध्ये त्या आपण पिकअप करतो. आता राहिला भाग इलेक्शन राजकीय आपल्याकडे जे सध्या चालू आहे ना, हा एक म्हणजे मला कोकणातल्या खेळाची आठवण होते की कुठलीही एक थीम नसते की राज्यकारणी एक थीम असते आणि बाकी सगळे त्याभोवती नाचत असते. कोण कुणाचं होतं, आज मी कुठला झेंडा हाताळतोय, उद्या काय करतोय हे काहीच नाहीये. आणि लोकांनी मला ठराविक पक्षाचा किंवा विचारसरणीचा म्हणून निवडून दिलेला असतो. त्या लोकांना न विचारता मी माझा जो कोण तथाकथित नेता असेल किंवा नसेल त्याच्या बाजूने जातो, मला न विचारून. त्यामुळे लोकांना निवडून देणं एवढंच फक्त राहतंय. 5 वर्ष बाकी आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही, हा प्रकार होतोय. आणि ह्याच्यासाठी निवडणुका जरी होत असल्या तरी आता तुम्ही बघा ठाण्याच्या गोंधळ चालूच आहे, मुंबईचे गोंधळ चालूच आहे. ज्या कोणी आघाड्या किंवा युत्या बनवल्या आहेत त्यांचंही आपापसात काही नाही. म्हणजे हे फक्त काही कारणामुळे एकत्र आणले की सत्तेचं बेरीज जगणार झाली पाहिजे. आणि त्यासाठी काय वाटते आता आपल्याकडे कल्याण जो लोकसभा संघ आहे 144 लोक आहेत, त्यामध्ये आता डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांत शिंदेनी तशी कामं केलेली आहेत, म्हणजे निधी वगैरे आणलेला आहे. आता तो निधी किती प्रमाणात व्यवस्थित वापरला गेला आहे हा प्रकार एक दुसरा आहे, पण निदान पूर्वीपेक्षा हे दिलेलं आहे. आणि कल्याण लोकसभाकडे बघताना मला रामभाऊ माळगी वगैरे आठवतं, राम कापसे, रामभाऊ वगैरे आठवतात की ज्यांनी
खूपच चांगल्यापैकी पथदर्शी काम केलेलं आहे सगळ्यासाठी. आणि मी जरी एका पक्षाचा असलो तरी कामं सगळ्या पक्षात त्या सिटी किंवा तो लोकसभा मतदारसंघात सगळ्याच आहेत ना. अनेक विचार हल्ली काय झालं, मनभेद जास्त झाले, मतभेद कमी आहेत. त्यामुळे तसं न होता सगळी व्यवस्थित कोर्टाने निवडून कोणाला दे, जास्त चॉईस नाहीच आहे. नाही का, निदान कल्याणला तरी जास्त चॉईस नाहीच आहे. त्यामुळे जे कोणी येतील त्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख कामं करायला पाहिजे. नुसती फाउंडेशन टाकून त्यादरम्यान कामं वगैरे नाही. आणि मला नेहमी एक गमत वाटते किंवा हे राजकीय पक्ष म्हणतात ना की आम्ही आम्ही केलं म्हणजे हा पैसा शेवटी आम्ही करदातेच देतो ना. आमच्याच पैशाने तुम्ही आमची कामं करताय आणि बरं आम्हालाच. आता माणकोली ब्रिज बघा ना, उद्घाटन होणार, अमुक होणार, तो ना. आता आपण जनतेने चालू केला भाग वेगळा आहे, पण प्रत्येक कुठल्याही सार्वजनिक कामं आम्हीच केलंय असे एक स्टॅम्प मारून त्याप्रमाणे मग म्हणतात ना, श्रेय घ्यायची वर्चस्वाची एक असते सगळीकडे तुम्ही बघताय, ते कमी व्हायला पाहिजे. आणि निवडणुका ह्या फेअर होतीलच. म्हणजे ईव्हीएम वगैरे जे काही चाललंय तर तसं काही नसतं, ते चांगल्यापैकी फुल प्रूफ असतं बऱ्यापैकी. ओके. त्यामुळे निवडणुका होतील कदाचित, निदान आहेत तेच मंडळी परत येतील, कारण लोकांना जास्त चॉईस नाही आहे. ॲज फार एज कल्याण इज कन्सर्न, चॉईस जास्त नाही आहे. त्यामुळे फक्त राजकीय वातावरण चांगलं नाही आहे. म्हणजे पूर्वी यशवंतराव चव्हाणांचं मी बघितलं होतं, विलासराव देशमुखांच्या वेळी देखील बघितलं होतं, की इव्हन पूर्वीचं शरदरावांच्या देखील काळात सगळं बघितलं होतं, मनोहर जोशींच्या ह्याच्यात. बाहेर मतभेद असायचे, पण आता ज्या तऱ्हेने टीका केली जाते एकमेकांवर, शत्रुत्व धरलं जातं खूप किंवा खालच्या पातळीवर जाऊन केली जाते टीका. हे महाराष्ट्राचं नाही आहे, संस्कृती महाराष्ट्राची नाही आहे. महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा भारतीय संस्कृतीच नाही आहे. की तुम्ही पॉईंट घ्या ना, की विकास केलाय किंवा नाही केलाय ह्याच्याबद्दल तुम्ही बोला. मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये, बाकीच्या गोष्टींवर चर्चा जास्त होते की ज्याला काही अर्थ नाहीये. आणि त्यातमध्ये सॅम पेट्रोसारखे येतातच मध्येच, एखादं पिल्लू सोडून देतात आणि मग त्याचं सगळं राळ उठवलं जातं. तर सर, आता मला अजून एक या संदर्भात विचारावं वाटतं की जे आता सध्या निवडणुकांचं वातावरण चालू आहे, त्या अनुषंगाने जे केंद्रातलं मोदींचं सरकार आहे गेल्या 10 वर्षामध्ये, तर आता ज्या निवडणुका होतील तर मुख्य आरोप त्यांच्यावरती असे होतात की ही कदाचित शेवटच्या निवडणुका आहेत. यानंतर निवडणुका नसतील आणि संपूर्ण लोकतंत्र संपलेलं असेल आणि एक हुकुमशाह म्हणून मोदी या देशावर राज्य करतील. तर असं वातावरण आहे का, आणि असं घडू शकतं का, आणि असं घडलं किंवा नाही घडलं तर नेमक्या काय शक्यता तुम्हाला वाटतं, ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कुठल्याही प्रकारची हुकुमशाही किंवा मिलिटरीचं राज्य येणं शक्य नाही आहे, कारण संस्कृती वेगळी, भाषा वगैरे, आणि खूप प्रचंड हा देश आहे. आणि कुठल्याही आपल्याकडे प्रादेशिक पक्ष आहेत, पण ते त्या प्रदेशापुरते आहेत. अखिल भारतीय पातळीवर मला वाटतं भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, आणखीन 2-3 पक्ष आहेत. राहता राहिला प्रश्न असा की बहुमत, आणि आपण त्याला म्हणतो की ब्रूट मेजॉरिटी, असं आल्यानंतर त्याचे 2 फायदा पण असतो आणि तोटाही असू शकतो. फायदा अशासाठी असतो की चांगले कायदे जर पास करायचे असले तर त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या ड्राफ्टिंग केल्यानंतर बरेच वेळा असं व्हायचं की ते केवळ अपोजिशनचे ते मुद्दे नव्हते म्हणून ते नाकारले जायचे आणि ते लटकायचे. त्यामुळे बहुमताचं सरकार असल्यानंतर काय काही लोकोपयोगी जे काही कायदे वगैरे असतील किंवा त्या पास केल्या जातील. आणि तिथे देखील आपल्याकडे चेक्स आहेतच की तुम्ही राज्यसभेत परत खोडा घालू शकता त्याला. हा भाग एक झाला. दुसरी गोष्ट, मोदी एका ठराविक प्रोग्रामने पुढे जात आहेत. त्यांनी काही लपवलेलं नाही आहे. की मला वाटतं श्रीनगरमध्ये जेव्हा तिरंगा आत्ता फडकवला गेला तेव्हा खूप वर्षांपूर्वी जेव्हा ते तिकडे होते तेव्हा त्यांनी सांगितलं ते लाल चौकात मी फडकवणार आहे. म्हणजे एक गोष्ट की मी हे करणारे म्हटल्यानंतर ही इज टोटली फोकस. त्याप्रमाणे देशाचा विकास होत राहतो. आता दुसरी गोष्ट अशी की मोदी किंवा भाजपा आलं तर ही शेवटची निवडणूक होईल, हा घाबरवण्याचा प्रकार आहे. कोविडच्या काळात कसं होतं की तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही गेलात. फिअर फॅक्टरमुळे लोक जास्त घाबरलेले होते. आत्ताही तोच प्रकार आहे की दुसरे बाकी काही मुद्दे राहिलेले नाही आहेत. की विकासाचा मुद्दा ठीक आहे, एवढ्या खंडप्राय देशामध्ये कुठली गोष्ट व्हायला ज्याला म्हणतात ना की थोडा हळूहळू चालू होतो, तुम्ही त्या गोष्टीचं लगेच हायलाईट करू नका की हे झालं नाही ते झालं नाही. आपल्याकडे आता डिझेलचे भाव वगैरे किंवा गॅसचे वाढत आहेत, पण ते ज्याच्यावर अवलंबून असतं ते तिकडे इराणचं युद्ध किंवा ह्याचं चालूमुळे ते वाढतात, त्यामुळे इकडे त्याचा असर येतोच आहे. हे अशा वेळेला
घेत नाहीत लक्षात. आणि विरोधी पक्षांना हे माहीत आहे की आपल्याकडे जनता जी आहे जास्तीत जास्त ही पटकन दिशी घाबरणारी आहे. त्यामुळे घाबरवून जो काय केलं तेवढीच 4 मतं जर आली. पण ह्याच्यामध्ये मला आणखीन एक डिवाइड अशी दिसते की अर्बनमधला आहे आपल्याकडे आता जास्त शहरीकरण होत चाललं आहे. अर्बन एरियातला जो मतदार आहे ह्यांना मोदींचं जे चाललं आहे की एक पर्टिक्युलरली तुमचं ते याला म्हणतात युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा त्यांनी काश्मीरचा जो विशिष्ट दर्जा होता, काश्मीरमध्ये आपण जमीन घेऊ शकत नव्हतो, काश्मीर कुठे घेऊ शकत होते, हे सगळे प्रकार आता एका भारताच्या एकात्मतेमध्ये आणलेत. त्यामुळे त्यांना कौतुक वाटतं आहे. दुसरं म्हणजे चीनबरोबर आता आपण डोळ्याला डोळा लावून त्यांच्याशी बोलू शकतो. चीन असं नाही कोणाशी देखील. किंवा आत्ता परवा ते इराणने ते जहाज पकडलं, त्याच्यावरच्या एक स्त्री महिलेची तर सुटका झालीच आहे, दुसऱ्याची होते. त्याच्यानंतर जे मला वाटतं ओमान की कुठेतरी आपले नेव्हीचे पूर्वीचे कमांडर अटक केले होते त्यांनाही सोडवून घेतलेलं आहे. राजनैतिक जे कुशलता लागते ती चांगली दाखवली जाते आणि ती विदेशासाठी चांगली असते. आणि तुम्ही भारताचा जेव्हा विचार करताना तेव्हा भारताच्या आजूबाजूचाही सगळा करायला लागतो की आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट जी येते आहे, जर स्टेबल गव्हर्नमेंट असलं तर इन्व्हेस्टर येतात बाहेरचे. जर तुमचे आपण आघाडी सरकार बघितलेली आहेत, इव्हन वाजपेयींचं सरकार देखील 11 दिवसच चाललं होतं, एवढं चांगलं सगळं असून देखील. कारण पाडण्यासाठी सगळे पुढे असतात. आपल्याकडे ठीक आहे सरकारची एखादी स्कीम चांगली आहे ना, तुम्ही सपोर्ट करा ना, तसं प्रकार आपल्याकडे होत नाही. आम्ही म्हणू ते चांगलं, समोरचं म्हणून ते वाईट, असे प्रकार जोपर्यंत आहेत ना. पण माझ्या मते आपल्या देशात हुकुमशाही कधीही होणार नाही आणि इलेक्शन होतच राहतील. आणि इलेक्शनचा जो काय धुरळा असतो दर 5 वर्षाने उधळतच राहील. फक्त ज्या उधळण्यामध्ये चांगले लोक येऊ दे तेवढंच. स्वतःची वेगवेगळ्या विषयांवरती आपली चांगली खूप मार्गदर्शक मतं आपल्याला सांगितली. अगदी डोंबिवली स्मार्ट सिटी होण्याच्या काय अपेक्षा आहेत, ती होईल का, किंवा आता ज्या निवडणुका आणि शालेय शिक्षण किंवा शाळांकडनं किंवा शासनाकडनं एक शिक्षण क्षेत्रातले ते काम करतात तर त्यांच्या काय अपेक्षा आहेत, आणि राजकीय महाराष्ट्रातलं वातावरण, या एकूण गोष्टींवरती एक चांगलं मार्गदर्शन श्री विवेक पंडित सरांनी आपल्याला केलं. त्याबद्दल मी सरांचे जनवाणीकडनं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.